चक्षुरुन्मिलितं श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमाओ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरद्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपदे गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतिदाना पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण। तुका म्हणे या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत संत जगद्गुरु माऊली महावैष्णव तुकाराम महाराज यांचा अभंग। अभंग असा आहे, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती। हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे दुखवे अनिकांच्या दुःखे। सत्य बोले मुखे दुखवे अनिकांच्या दुःखे। निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना, मला आशीर्वाद द्या की माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर मी काही बोलू शकेन। भगवंतांना प्रार्थना करा। आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतायत की आपण काय केलं पाहिजे म्हणजे आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचेल। आपण भगवंताच्या धामापर्यंत पोहोचू, भगवंताच्या सेवेमध्ये पोहोचू। त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतायत। 4 चरणाचा अभंग आहे। स्वामी काज गुरु भक्ती। स्वामी काज पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतायत स्वामी काज। प्रत्येकाला स्वामी आहे, प्रत्येक जण दास आहे, प्रत्येक जण कोणाची ना कोणाची सेवा करतोय। कोणी ऑफिसमध्ये सेवा करतोय, त्याला बॉस आहे, तो बॉसची सेवा करतोय। कारखान्यामध्ये मॅनेजर आहे, त्याची सेवा करतोय। मालक आहे, तर मालकाच्या अंडरमध्ये सेवा करतोय। घरामध्ये माता पिता आहेत, पती आहे पत्नी आहे, त्यांच्या अंडरमध्ये सेवा करतोय। प्रत्येकाला कोणाच्या तरी आश्रयाखाली सेवा करावी लागते आणि ज्याच्या आश्रयाखाली आपण सेवा करतो तो आपला स्वामी आहे। स्वामी तिन्ही जगाचा, तिन्ही जगाचा जरी स्वामी असला तरी त्यालाही सेवा करायला लागते। आपण पाहतो एखाद्या ऑफिसमध्ये शिपाई आहे, तो सेवा करत असतो कोणाची, बॉसची।
तो बॉस काय करत असतो, मॅनेजर त्याच्या मालकाची सेवा करत असतो. तो मालक आहे आणखीन कुणाची, एखाद्या नेत्याची सेवा करत असतो. तो नेता छोटा नेता असेल तर एखाद्या आमदार खासदाराची सेवा करतो. आमदार खासदार असेल तर पीएम ची सीएम ची सेवा करतो, पीएम ची सेवा करतो. आणि पीएम काय करतो, राष्ट्रपतीची सेवा करतो. राष्ट्रपती काय करतो, राष्ट्राची सेवा करतो. किंवा एखाद्या साधू संत महात्म्याची सेवा करतो. कुणाला कुणाची तरी सेवा करावीच लागते. हे सगळे चॅनल आहे, या चॅनलद्वारे आपण संत महात्म्याची सेवा करतो. संत महात्मा कोणाची सेवा करतो, भगवंताची सेवा करतो. सगळ्या जगताचा स्वामी कोण आहे, भगवान पूर्ण पुरुषोत्तम श्रीकृष्ण. ते जगाचे स्वामी आहेत आणि आपण त्यांची सेवा केली पाहिजे. आपल्या स्वामीची केलीच पाहिजे, जे आपले टेम्पररी स्वामी आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला काही लाभ प्राप्त होतो, त्यांची सेवा आपण केली पाहिजे. आणि ते करता करता जे मुख्य स्वामी आहेत, अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंत, त्यांची सेवा आपण केली पाहिजे. तर प्रत्येकाला स्वामी काज, आपल्या स्वामीची सेवा केली पाहिजे. आणि त्याचं उदाहरण आहे हनुमंतराय. पवनसुत हनुमान की जय. हनुमंत महाराज काय करतात, प्रभू रामचंद्रांची सेवा करतात. अखंड भगवंताचं नामस्मरण करतात, अखंड भगवंताची सेवा करतात 24 तास. हनुमंतांनी सीता शोध केला, 100 योजन समुद्र उल्लंघून गेले लंकेमध्ये, सीतेचा शोध घेतला. रावणाला भेटले, रावणाची शक्ती किती आहे, रावण काय आहे, रावणाचं सैन्यबळ किती आहे, सगळं पाहिलं. आणि रावणाची लंका जाळून टाकली. स्वामी काज, आपल्या स्वामीचं काज करण्यासाठी स्वामी काजी तत्पर होते हनुमंतराय. अंजनीचे सुत पवनसुत, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुबटा. तुकाराम महाराज हनुमंताला विचारतात, मारुतीरायाला विचारतात, भक्तीची वाट काय आहे ते मला दाखवा. कारण ज्यांनी भक्ती केलेली आहे, ज्यांनी सेवा भगवंताची केलेली आहे, त्यांच्याकडून आपण शिकू शकतो, पाहू शकतो. अशा प्रकारचे स्वामी काज करणारे प्रत्यक्ष उदाहरण हनुमंतराय आहे. स्वामी काज गुरु भक्ती, दुसरे गुरु भक्ती. गुरु, गुरु म्हणजे बलवान, गुरु म्हणजे शक्तिवान, शक्तिमान. गुरु म्हणजे भगवंताचे प्रतिनिधी. गुरुचा आदर आपण केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. जेवढा आपण भगवंताचा करतो तेवढा आदर सन्मान गुरुचा केला पाहिजे. गुरु भक्ती. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. तर गुरु कसा पाहिजे, कृष्ण तत्ववेत्ता, जो भगवंतांना जाणतो, ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, सृष्टी भगवंतांनी कशी निर्माण केली, भगवंत कोण आहेत, जीव कोण आहेत, सृष्टी कोणी निर्माण केली, प्रकृती कशी निर्माण झाली, याचं ज्याला ज्ञान आहे, सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय. गुरु परमात्मा परेशु. परमात्मा आहे गुरु, परमात्मा भगवंताचा प्रतिनिधी आहे गुरु. काही लोक गुरुला भगवंत मानतात, भगवंत मानून त्यांची पूजा करतात, तो अपराध आहे. भगवंता समान कोणी नाहीये, भगवंता समान फक्त एकटे भगवंतच आहे. गुरुला सन्मान द्या, गुरुला आदर द्या, भगवंत समान त्यांची पूजा करा, पण त्यांना भगवंत मानू नका. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर.
हे तिन्ही देव सुद्धा गुरु आहेत. दत्तात्रय, भगवान दत्तात्रय ते सुद्धा गुरु आहेत. आपले आपण जन्मलो, जन्मल्यानंतर आपल्याला जे शिकवतात माता पिता ते आपले गुरु आहेत. शाळेमध्ये शिक्षक शिकवतात ते आपले गुरु आहेत. शिक्षा गुरु, दीक्षा गुरु, पथप्रदर्शक गुरु, अनेक गुरु असतात. आणि भगवंत आपल्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने वास करतात. चैत्य गुरु ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. चैत्य गुरु म्हणून भगवंत आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. अनेक प्रकारचे गुरु असतात जे आपल्याला शिकवतात ते गुरु. भागवतामध्ये अवधूत दत्तात्रय भगवान 24 गुरु केले त्यांनी. प्रत्येकाकडून एक एक चांगला गुण घेतला. मग तुम्ही भांड्यात बसणार का दत्तात्रय प्रभूचे गुरु कोण? भागवतामध्ये लिहिलेलं आहे शुकदेव गोस्वामी 24 गुरु. ते आपण मान्य केलं पाहिजे. गुरु किती प्रकारचे असतात हेच लोकांना माहित नाही. मग लोक काय करतात, वाद घालतात. तुमचा अमुक गुरु आहे, त्यांचा अमुक गुरु आहे, मग ते भांडण करत बसतात. त्यांचा गुरु कोण आहे त्याच्यासाठी तुम्ही भांडण्याची गरज नाहीये. तुम्ही गुरु केलाय का, तुमचा गुरु कोण आहे आणि तुम्हाला काय गती मिळणार आहे स्वतःच बघा. दुसऱ्याचा गुरु त्याच्यासाठी भांडण्याची आवश्यकता नाही. तर गुरुभक्ती आपण केली पाहिजे. गुरुभक्ती म्हणजे काय? गुरुंनी सांगितलेलं आज्ञेचं पालन. गुरुनी जे आपल्याला कार्य दिलेलं आहे, गुरुनी जे आपल्याला आज्ञा दिलेली आहे, गुरुनी जे आदेश निर्देश दिलेले आहे ते आपण पालन करणं, तेच गुरुभक्ती आहे. गुरुने सांगितलं भगवंताची पूजा करा, ते आपण करतोय का नाही? गुरुनी सांगितलं 4 नियमांचं पालन करा, 16 माळा जप करा, आपण कडे त्याचं पालन करतोय का नाही हे आपण बघितलं पाहिजे. ते गुरुभक्ती आहे. गुरु सांगतात आणि आम्ही कानाने ऐकतो आणि सोडून देतो, तर ते गुरुभक्ती नाहीये. गुरु हा कशासाठी करायचा आहे? आपला उद्धार होण्यासाठी, भगवंताच्या सेवेमध्ये आपल्याला जाण्यासाठी. कारण गुरुशिवाय भगवंत आपल्याला प्राप्त होत नाही, गुरुशिवाय भक्ती प्राप्त होत नाही, गुरुशिवाय मार्गदर्शन प्राप्त होत नाही. म्हणून धरावे ते पाय आधी त्यांचे. सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. तर भगवंताची भक्ती करायची असेल, भगवंताच्या धामामध्ये जायचं असेल, तर भगवंताच्या जवळ जायचं असेल, भगवंताची सेवा प्राप्त करायची असेल, तर गुरुच्या माध्यमातून आपण करू शकतो. आपण जेही सेवा करतो ते गुरुच्या माध्यमातून भगवंताला पोहोचते. आणि भगवंताची कृपा गुरुच्या माध्यमातून आपल्याला मिळते. यस्य प्रसादात भगवत प्रसादो. गुरु प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होतात. गुरुनी कृपा केली तर भगवंताची कृपा प्राप्त होते गुरुच्या माध्यमातून. आपण डायरेक्ट गुरुना सोडून डायरेक्ट भगवंताची कृपा प्राप्त करू शकत नाही. म्हणून गुरुची आवश्यकता आहे. भगवंत गुरु करतात. चैतन्य महाप्रभू सुद्धा ईश्वरपुरीला शरण गेले. भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्र ते सुद्धा गुरुना शरण गेले. भगवंताला सर्व ज्ञान आहे. भगवंत सर्व जगताचे गुरु आहेत. वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु आहेत, संपूर्ण जगताचे ब्रह्मदेवाचे पिता आहेत. त्यांच्यापासून सगळे येते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत आणि बाकी त्यांचे अवतार आहेत. अंश अनेक कला अवतार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश हे भगवंताचे अवतार आहेत. संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, बलराम हे भगवंताचे अवतार आहेत. राधाराणी, महालक्ष्मी, लक्ष्मी
रुक्मिणी हे भगवंतापासून विस्तार झालेले आहेत. भगवंत सर्व जगताचे गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरु. गुरुची भक्ती केली पाहिजे. गुरुच्या भक्तीचं उदाहरण आहे श्रील प्रभुपाद. प्रभुपादांना गुरु भेटले 1922 मध्ये आणि पहिल्या भेटीत भक्ती सिद्धांत सरस्वती महाराज यांनी सांगितलं की तुम्ही पाश्चात्य देशामध्ये जाऊन इंग्रजी भाषेमध्ये कृष्ण भक्तीचा प्रचार करा. आणि प्रभुपादांनी तीच आज्ञा आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत, जीवनाच्या अंतापर्यंत त्याचं पालन केलं. ही गुरुभक्ती आहे. ही गुरुभक्ती आहे. गुरुच्या आज्ञेचं पालन जीवनभर. वयाच्या 70व्या वर्षी प्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले आणि प्रचार सुरू केला. 12 वर्षामध्ये 108 सेंटर सुरू केले, मंदिर सुरू केले. गीता, भागवत, चैतन्य चरितामृत हे ग्रंथ बंगालीमध्ये होते, संस्कृतमध्ये होते, ते सगळे इंग्रजी भाषेमध्ये तात्पर्य त्याचं सर्व जगताला दिलं. हिप्पी लोकांना हॅपी बनवलं. जे साधक आहेत, जे मुमुक्षु आहेत, त्यांच्यासाठी असं ज्ञानाचं भांडार गीता भागवताच्या माध्यमातून प्रभुपादांनी दिलं. आणि तेच प्रभुपादांची गीता वाचून, भागवत वाचून असंख्य भक्त त्या ठिकाणी भगवंताच्या सेवेमध्ये इस्कॉनच्या माध्यमातून संलग्न झालेले. ही गुरुभक्ती आहे. संत तुकाराम महाराज, त्यांना गुरु स्वप्नामध्ये भेटले. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खून मालिकेची. तुकाराम महाराज, भगवंत आपणची देव होय गुरु, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. प्रत्यक्ष भगवंत स्वप्नामध्ये गेले आणि तुकाराम महाराजांना दीक्षा दिली. मंत्र दिला, रामकृष्ण हरी. भोजना मागितले तूप पावशेर, पडला विसर स्वप्ना माझी. तुकाराम महाराज म्हणतात, स्वप्नामध्ये दीक्षा दिली आणि गुरुनी काय मागितलं? पावशेर तूप मागितलं, पण स्वप्नामध्ये द्यायचं मी विसरून गेलो. आणि स्वप्नामध्ये गुरु दीक्षा झाली आणि स्वप्नामध्ये त्यांना नाम मिळालं, हरिनाम दीक्षा. मंत्र दिला, रामकृष्ण हरी. आणि जीवनभर तुकोबारायांनी त्या मंत्राचं जप केला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि सर्वांना कीर्तनामध्ये त्यांच्याकडून म्हणून घेतला, कीर्तन केलं, गायन केलं, प्रचार केला. तुकाराम महाराज हे भगवंताचे महान भक्त आहेत. प्रभुपाद भगवंताचे महान भक्त आहेत, 27 अवतार आहेत. आणि भगवंत अशा भक्तांना पाठवतात जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती. त्यांना आपल्यासारखा जन्म घ्यावा लागत नाही. आपल्याला जन्म घ्यावा लागतो, आपल्याला कर्माचं बंधन आहे. पण असे जे महान संत येतात त्यांना भगवंत स्वतः पाठवतात प्रचार करण्यासाठी, जगताचं कल्याण करण्यासाठी. जे दुःखामध्ये लोक आहेत, ज्यांना माहिती नाही भगवंत कोण आहे, भगवंताची भक्ती कशी करायची, त्याच्यासाठी भगवंत आपल्या भक्तांना पाठवतात. कधी भगवंत स्वतः येतात, कधी भगवंताचे पुत्र येतात, कधी भगवंताचे भक्त येतात. ते अवतारी पुरुष आहेत, अवतार त्यांचा असतो. आपल्याला मात्र जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे महाराज सांगतायत, गुरुभक्ती आपण केली पाहिजे. जसं तुकोबारायांनी केली, जसं प्रभुपादांनी केली, तशाच प्रकारे आपण गुरुच्या वचनाचं पालन केलं पाहिजे. आणि गुरुची सेवा, गुरुच्या वचनाचं पालन जीवनभर आपण केलं पाहिजे. तेव्हा आपण गुरुचे भक्त आहोत.
नाहीतर काही लोक गुरु करतात, माळा घालतात, रामकृष्ण हरी मंत्र दिला, नंतर गुरु 10-10 वर्ष भेटत नाहीत शिष्याला आणि शिष्य गुरुला भेटत नाही. काही लोक शिष्य करतात, तुम्ही एवढे पैसे द्या, लक्ष्मी द्या, आम्ही तुम्हाला मंत्र देतो. प्रभुपादांच्या वेळेस सुद्धा अमेरिकेमध्ये असे अनेक गुरु होते. तुम्ही $1000 द्या, मी तुम्हाला मंत्र देतो. लोभी गुरु लालची चेला, दोनों का नरक में ठेलम ठेला. असे गुरु आणि असे शिष्य दोघेही नरकात आणि चुकेना, महाराज सांगताय. म्हणून आपण गुरुची भक्ती केली पाहिजे. गुरुची भक्ती म्हणजे भगवंताची भक्ती आहे. यस्य प्रसादात भगवत प्रसाद हो. पितृवचन सेवापती, महाराज पुढच्या अर्ध्या चरणामध्ये सांगतायत, पितृवचन सेवापती. आपण काय केलं पाहिजे? पितृवचन, मात्र पितृ आई वडिलांचं वचन पालन केलं पाहिजे. आणखीन स्त्रियासाठी धर्म आहे पती सेवा. सेवा पती, पतीची सेवा केली पाहिजे. पितृवचन कुणी पालन केलं? आदर्श मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र, ते काय करतात? पितृवचन पालन करतात. वडिलांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपलं राज्य सोडून, राजकुमार राजमहाल सोडून, अयोध्या सोडून 14 वर्ष वनामध्ये जातात, वनगमन करतात. जंगलामध्ये अनेक राक्षस आहेत, काटे कुटे दगड धोंडे डोंगर नद्या. कशासाठी? पितृवचन. राजा दशरथ जेव्हा युद्धाला गेले होते, देवतांच्या बाजूने युद्ध करत होते राक्षसांच्या बरोबर, तेव्हा कैकेयी त्यांच्या सोबत होती आणि कैकेयीने त्यांना वाचवलं होतं युद्धामध्ये. दशरथ महाराजांना वाचवलं होतं. त्यावेळेस दशरथ महाराजांनी विचारलं कैकेयीला, तुला काय पाहिजे बोल, तू माझे प्राण वाचवलेले आहेत, तू मला खूप मदत केलेली आहे युद्धामध्ये, मी तुला 2 वर देतो, तुला काय पाहिजे ते 2 वर तू मागून घे. आणि त्यावेळी कैकेयी काय करते? ते 2 वर तसेच राखून ठेवते, फिक्स डिपॉझिट, सेफ डिपॉझिट. ते म्हणते हे 2 वर राहू द्या, मला आत्ता काही नकोय, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी मागून घेते. आणि जेव्हा रामप्रभूंचा राज्याभिषेक होणार आहे, उद्या सकाळी मुहूर्त ठरलेला आहे, सगळी तयारी होऊ लागलेली आहे, सुमंत प्रधान सगळी तयारी करतायत. भरत शत्रुघ्न मामाच्या गावी गेलेले आहेत आणि रामप्रभूला सांगितलं दशरथ महाराजांनी उद्या राज्याभिषेक होणार आहे. कौशल्यला सांगितलं. सगळ्यांना आनंद झाला, सगळं मंत्रिमंडळ आनंदामध्ये, सगळे अयोध्यावासी आनंदामध्ये, राम राजा होणार. म्हणजे कैकेयीची दासी होती मंथरा, तिला ते आवडलं नाही. तिनं पाहिलं राजमहालाच्या गच्चीवरून मंथरीनं सगळीकडं रोषणाई केलेली आहे, सजावट केलेली आहे, प्रकाश त्या ठिकाणी दिसू लागलेला आहे. आणि कशामुळं कुणी केलं, काय अयोध्येमध्ये चाललंय काय, आणि मला कसं माहिती नाही, मला न सांगता या अयोध्येमध्ये कुठला कार्यक्रम होणार आहे, अशा प्रकारे मंथरा धावत धावत कैकेयीकडे आलेली आहे. आणि कैकेयीला विचारले काय झालं? कैकेयी सांगते उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कैकेयी खुश आहे. कैकेयी कौशल्यपेक्षा जास्त रामावर प्रेम करते. पण जेव्हा मंथरेचा संग झाला,
तेव्हा तिचे विचार बदलले, परिवर्तन झालं तिचं. म्हणून संघ आपण चांगल्याचा केला पाहिजे. साधू संघ, साधू संघ सर्व शास्त्रक आहे. आपल्याला जर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर संताची संगती, गुरुची भक्ती, त्याच्याशिवाय तरुणोपाय नाहीये. मंथरेनं मंत्रणा दिली कैकईला, तू का खुश होते? कैकेयीने आपल्या गळ्यातला हार घालून मंथरेला दिला की राम राजा होणार आहे, मी खूप खुश आहे. मंथरेनं तो हार फेकून दिला, तुझा हार मला नको, तू वेडी आहेस, तुला काही समजत नाहीये. भरताला तिकडे मामाच्या गावाला पाठवलेलं आहे आणि दशरथ महाराजांनी काहीतरी डाव केलेला आहे. कौशल्य राजमाता होईल आणि तू तिची दासी होशील आणि भरत रामाचा सेवक होईल आणि तुला आयुष्यभर दासी म्हणून काम करायला लागेल. अशा प्रकारची मंत्रणा त्या ठिकाणी कैकेयीला दिलेली आहे. आणि मग कैकेयीच्या लक्षात आलं, मत परिवर्तन झालं कुसंगामुळं, मंथरेच्या संघामुळं. आणि मग कैकेयी क्रोध, ज्या ठिकाणी क्रोधशाळा तिथं गेलेली आहे. अस्ताव्यस्त दागिने फेकलेले आहेत, कपडे अस्ताव्यस्त झालेले आहे आणि तिथं रडू लागलेली आहे. आणि जेव्हा महाराज आले त्या ठिकाणी, कैकेयी मला दिसत नाही. महाराज शोधत शोधत कैकेयीच्या जवळ आलेले आहेत आणि कैकेयीला विचारतात काय झालं. तेव्हा कैकेयी सांगते, पहिलं मला वचन द्या, तुम्ही मला 2 वर दिले होते, ते वर मी मागणार आहे आणि तुम्ही नाही म्हणणार नाही, अशा प्रकारचं वचन द्या. महाराजांनी वचन दिलं. कैकेयीने सांगितलं, भरताला राजा, राज्याभिषेक करा भरताचा आणि श्रीरामाला 14 वर्ष वनवासाला पाठवा. अशा प्रकारे वचन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि वचन घेतल्यानंतर दशरथ महाराजांना खूप दुःख झालं, हृदयामध्ये वेदना झाल्या. पण वचन दिलेलं होतं त्यामुळे ते काही करू शकत नव्हते. अनेक प्रयत्न केले समजावण्याचे, पण कैकेयी समजण्याच्या याच्यामध्ये नव्हती. राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट, तशा प्रकारे कैकेयीने हट्ट धरलेला होता. आणि त्या वचनासाठी, पितृवचन, ते वचन पूर्ण करण्यासाठी, कैकेयीचं वचन, आईचं वचन किंवा पितृ दशरथ महाराजांचं वचन, ते पूर्ण करण्यासाठी भगवान श्री रामचंद्र वनामध्ये गेले. सेवापती, प्रत्येक स्त्रीचा धर्म आहे पती सेवा. पती परमेश्वर, पतीला परमेश्वराचा प्रतिनिधी मानलं पाहिजे. जर तो भगवंताचा भक्त असेल, जर तो गुरुचा भक्त असेल, तर त्याला भगवंताचा प्रतिनिधी मानलं पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे. जर तो भगवंताचा भक्त नसेल, जर तो सभ्य मनुष्य नसेल, तर तो दारू पीत असेल, 4 नियमाचं खंडन करत असेल, भांडण करत असेल, मारहाण करत असेल, तर त्याची सेवा नाही केली तरी चालते. पण सेवा करावीच लागते, कारण तो पिऊन पडला तर त्याची सेवा कोण करणार? त्याला शुद्ध नसेल त्यावेळेस तरी सेवा करावीच लागते. आणि बरेच लोक करतात, कारण त्याला आपल्याशिवाय कोण आहे. अशा प्रकारे पती सेवा ही प्रत्येक स्त्रीने केली पाहिजे, हा स्त्रीचा धर्म आहे. आणि उदाहरण आहे सीता, सीता माता, भगवंताची लादिनी शक्ती. सीता मैया, ज्यावेळेस रामप्रभूंना वनवास झाला त्यावेळेस सीता मातेला वनवास दिलेला नव्हता कैकेयीने.
पण सीतामाईने सांगितलं की जिथं माझे पती आहेत तिथं मी आहे. पतीशिवाय मी राहू शकत नाही. जिथं माझे पती जातील, जिथं रामप्रभू जातील तिथं मी जाईन आणि तिथं मी तुमची सेवा करेन. मी तुमच्या सोबत येणार. अशा प्रकारचा निर्धार सीतामाईने सांगितला. रामप्रभूच्या पुढे रामप्रभूनं सांगितलं, तुम्ही जेव्हा वनामध्ये चालाल तेव्हा काटे येतील, कंटक येतील, ते सगळे मी दूर करीन. मी तुमची सेवा करीन. 14 वर्ष वनामध्ये रामप्रभूची सेवा केली. महान पतिव्रता, महान सती, 7 पतिव्रता आहेत. अनुसया माता, मंदोदरी, सीता माता, अनेक प्रकारच्या 7 महान पतिव्रता आहेत. आणि त्या पातिव्रत्याची ताकद आहे त्यांच्याकडं. गांधारी, दुर्योधनाची माता गांधारी महान पतिव्रता आहे. धृतराष्ट्र आंधळा आहे आपला पती, हे जेव्हा तिला समजलं, तिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. तर पती हे जग, भौतिक जग पाहत नाही, तर मला हे जग पाहण्याचा अधिकार नाही. एवढा मोठा त्याग आहे, एवढं मोठं तप आहे. आणि त्या तपश्चर्याचं फळ एवढं मोठं होतं की तिनं जर दृष्टीने दुर्योधनाला पाहिलं तर दुर्योधनाचं शरीर, अंग वज्रासारखं कठीण झालं. एवढी ताकद महान पतिव्रता तिच्या दृष्टीमध्ये आहे. दुर्योधनाचं शरीर वज्रासारखं कठीण झालं. भीमाने किती गदा मारल्या तरी दुर्योधनाला काही होत नव्हतं. आणि पातिव्रत्याचं कवच, ताकद, आशीर्वाद गांधारीचा त्यांच्यासोबत होता. सत्यवान सावित्री, महान पतिव्रता सावित्री, तिनं आपल्याला मेलेला पती सत्यवान त्याला पुन्हा जिवंत केलं. महान पतिव्रता आहे. आणि त्या पतिव्रतेचं भगवंत सुद्धा, यमराज सुद्धा त्या ठिकाणी हतबल झाले आणि तिला आपला पती पुन्हा परत दिला. अशा प्रकारे सेवापती, पतीची सेवा केल्याने अशा प्रकारचं फळ मिळतं. पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. तर प्रत्येकानं स्वामीचं काज इमान इतबारे केलं पाहिजे, गुरुची भक्ती केली पाहिजे, पितृवचन माता पित्याचं वचन पालन केलं पाहिजे आणि पती सेवा प्रत्येक स्त्रीने केली पाहिजे. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो तेव्हा काय होतो, दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगताय, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. हे काय, भगवंताची पूजा आहे. भगवंत कोण आहेत? विष्णू तत्व. हे ते चांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोके मृडयंती युगे युगे. प्रत्येक युगायुगामध्ये भगवंत अवतार घेतात. हरी अनंत, हरिकथा अनंत. भगवंताचे अनंत अवतार आहेत, भगवंताचे अनंत लीला आहेत, भगवंताचे अनंत नाम आहेत. भगवंत अनंत आहेत. अनंत रूपामध्ये त्या भगवंत या ब्रह्मांडामध्ये नटलेले आहेत. आणि हेच भगवंताची पूजा आहे. हे 4 कार्य जर आपण केले तर भगवंताची पूजा होते. हेच विष्णूची महापूजा. विष्णू तत्व जे भगवंत आहेत ते, हेच भगवंताची पूजा आहे. आणि महाराज सांगतात, अनुभवा नाही तुझा, अनुभव नाही तुझा, दुसरा भाव नाही. आपल्याला भाव की मी भगवंताची पूजा करतोय. जेव्हा आपण गुरुची पूजा करतो तेव्हा आपला भाव पाहिजे की मी भगवंताची पूजा करतो. जेव्हा आपण गुरुची सेवा करतो तेव्हा आपला भाव पाहिजे की मी भगवंताची सेवा करतोय. एवढे प्रामाणिकपणे, गंभीरपणे, प्रेमाने अशा प्रकारची सेवा आपण केली पाहिजे. आणखीन काय केलं पाहिजे?
तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. आणि मुखाने काय करतो? सत्य बोलतो. सत्य, परमसत्य, भगवंत परमसत्य आहे. आणि भगवंताचे भक्त हे सत्यवचनी असतात, खोट कधी बोलत नाहीत. सत्य बोले मुखे, सत्य बोललं पाहिजे प्रत्येकाने. जेव्हा धृतराष्ट्र, जेव्हा युधिष्ठिर महाराजांना भगवंतांनी सांगितलं, नरो वा कुंजरो वा, खोटं बोलायला सांगितलं. अश्वत्थामा मेला, द्रोणाचार्यानं सांगायचं, अश्वत्थामा मेला असं सांगायचं. पण युधिष्ठिर महाराज म्हणले, मी सत्यवचनी आहे, मी खोटं बोलणार नाहीये. भगवंत म्हणले, खोटं बोलू नको. अश्वत्थामा मेला, पण थोडस असं नरो वा कुंजरो वा, हत्ती होता का मनुष्य होता? अश्वत्थामा नावाचा हत्ती होता का मनुष्य होता हे माहिती नाही, पण मेला, अश्वत्थामा मेला. हत्ती अश्वत्थामा मेला का तुमचा पुत्र अश्वत्थामा मेला हे माहित नाहीये. असं कमी आवाजामध्ये, द्रोणाचार्याला ऐकू जाणार नाही असे शब्द युधिष्ठिर महाराजांनी उच्चारले. आणि त्यांचा रथ, धर्मराज युधिष्ठिर, त्यांचा रथ जमिनीच्या वरून चालत होता, जमिनीला न टेकता. पण त्यांनी अर्ध सत्य आणि अर्ध खोट असं बोलल्यामुळं त्यांचा रथ जो वरून चालत होता तो खाली जमिनीवर आला. सत्य बोले मुखे, तर भगवंतांनी सांगितलं, भगवंतासाठी खोटं बोलू शकतो. भगवंत युक्त्या करतात, खोटं बोलायला लावतात, काही करून दुष्टांना त्या ठिकाणी नामोहरम करण्यासाठी, दुष्टांचा निपात करण्यासाठी भगवंत काही करतात. आणि भगवंतांच्या आज्ञेवरून आपण खोटं बोलू शकतो. भगवंताच्या आज्ञेवरून अर्जुन त्या ठिकाणी युद्ध करू शकतो, हिंसा करू शकतो. भगवंताची आज्ञा आहे. संसिद्धी हरितोषणम, भगवंतांना प्रसन्न करणे, भगवंताची इच्छा काय आहे, भगवंताची आज्ञा काय आहे, भगवंतांना संतुष्ट करणे, हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. हे आपल्या भक्तीचं ध्येय आहे. ते भक्तीची पूर्णता आहे. संसिद्धी हरितोषणम, भगवंतांना संतुष्ट करणे, भगवंतांना आनंद देणे, भगवंताची प्रेममयी सेवा करणे. आणखीन वैष्णवांचा एक गुण आहे, दुःखवे अनेकांच्या दुःखे, परदुःख दुःखी. वैष्णव काय असतात? परदुःख दुःखी, हा वैष्णवाचा गुण आहे. सत्य बोलतात, सत्य बोललं पाहिजे. पण एखादा कसाई जर गायीच्या मागं लागलेला आहे आणि गाय ते पुढं पुढं निघून गेली आणि कसाई तिला शोधू लागलेला आहे, आणि आपण पाहिलं गाय डावीकडे गेली आणि कसाईने विचारलं, माझी गाय पाहिली का, कुठे गेली? आणि आपण सत्य बोललं तर गोहत्या आणि त्याच्या पातकाचे भागीदार आपण होणार. म्हणून अशा वेळी सत्य बोलायचं नाही. परिस्थिती पाहून, स्थल काल आणि परिस्थिती. कसायला काय सांगायचं? गाय डावीकडे गेली का? नाही, उजवीकडे गेली. म्हणजे तो तिकडं फिरत राहील, भ्रमण करत राहील आणि गायीला आपण वाचवू शकू काही वेळ तरी. तर अशा प्रकारचं सत्यवचन आपण बोललं पाहिजे. भगवंत परम सत्य आहेत आणि आपणही भगवंताचे अंश आहोत. वैष्णव परदुःख दुःखी, दुसऱ्यांना दुःख झालं तर वैष्णवालाही दुःख होतं. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतायत, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचं बळ, अशा प्रकारे आपण निश्चय केला पाहिजे, दृढ निश्चय, संकल्प केला पाहिजे की स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हे जे आपल्याला करायचंय ते आपण निश्चयाने केलं पाहिजे, दृढतेने केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे, गांभीर्याने केलं पाहिजे. निश्चयाचे बळ. आणि आपण जर असं निश्चय केला तर भगवंत आपल्याला बळ देतात. आणि मग आपली साधना, आपला संकल्प, आपले दृढ निश्चय
मग तो पूर्णत्वाकडे जातो. तुका म्हणे तेच फळ, आणि तेच फळ आहे आपल्या साधनेचं, आपल्या जीवनाचं सार्थक. त्याच्यामध्ये संसिद्धी हरितोषणम, भगवंतांना संतुष्ट करणे, भगवंताची प्रेममयी सेवा करणे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हे सर्व करणे, स्वामीचं कार्य करणे, गुरूंची भक्ती करणे, मात्र पित्र वैष्णवांचं वचन पालन करणे, पतीची सेवा करणे, पुत्रांची सेवा करणे, मित्रांची सेवा करणे, परदुःख दुःखी, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होणे. दुसऱ्याला दुःख झालं म्हणून आपण पेढे वाटू नये, तर दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःखी झालं पाहिजे. हे वैष्णवांचे गुण आहेत. आणि हे जर आपण केलं, याचा जर आपण निश्चय केला, दृढतेनं आपण जर याचं पालन केलं, तर तुकाराम महाराज म्हणतात त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे तेची फळं. आपण या ठिकाणी थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. हरे कृष्ण. अनम्यूट करून. हरे कृष्ण. दंड